गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण आगामी महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त मुख्य परीक्षा गट ब व गट क या अनुषंगाने वन लायनर करंट अफेअरचा भाग 18 सुरू करत आहोत. या भागामध्ये चालू घडामोडीशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे देण्यात आले जे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी पडतील. यामधला जो पहिला मुद्दा आहे तो आपण बघणार आहोत. भारतीयांच्या सुटकेसाठी भारत सरकारमार्फत अजय नावाचं ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला माहीत असेल इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. त्या अनुषंगाने इस्रायलमधून जवळपास 20,000 भारतीयांना मायदेशात आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन अजय हाती घेतल्याची घोषणा अलीकडे केलेली आहे आणि या संदर्भात माहिती परराष्ट्र जे मंत्री आहेत आपले एस जयशंकर यांनी दिलेली आहे. हमासकडून मोठ्या प्रमाणावर इस्रायलमध्ये क्षेपणास्त्र डागली जातात. त्या अनुषंगाने तिथून भारतीयांचे जवळपास 20,000 भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारमार्फत ऑपरेशन अजय हाती घेण्यात आलेलं आहे आणि आपण पाहिलं की इस्रायलमध्ये जवळपास 20,000 भारतीय आहेत आणि त्या भारतीयांना परत भारतात आणायचं आहे. तर त्यासाठी भारत सरकारमार्फत ऑपरेशन अजय राबवलं जात आहे. आणखी काही ऑपरेशन तुम्ही लक्षात ठेवा आगामी स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने. ऑपरेशन कावेरी तुम्हाला माहीत असेल, सुदानमध्ये दक्षिण आफ्रिका खंडातील हा देश आहे सुदान. यामध्ये लष्कर आणि निमलष्करीमध्ये तणाव स्थिती आहे. त्या अनुषंगाने सुदानमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारमार्फत ऑपरेशन कावेरी राबवलं गेलं. त्यानंतर ऑपरेशन करुणा लक्षात ठेवा. ऑपरेशन करुणा हे मोचा नावाचं जे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालं होतं त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बांगलादेश आणि म्यानमारला आपल्याला बसलेला पाहायला मिळतो. त्या अनुषंगाने ऑपरेशन करुणा राबवण्यात आलं भारत सरकारमार्फत म्यानमार या देशाला मानवीय सहायता पोचवण्यासाठी. नंतर ऑपरेशन गंगा तुम्हाला माहीत असेल, युक्रेन आणि रशिया जो युद्ध चालू आहे त्यामध्ये भारतीय जे अडकलेले भारतीय त्या अडकलेल्या भारतीयांना परत भारतात आणण्यासाठी ऑपरेशन गंगा राबवण्यात आलं भारत सरकारमार्फत. त्यानंतर ऑपरेशन देवी शक्ती तुम्हाला माहिती आहे 2021मध्ये राबवण्यात आलं होतं. अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं शासन आलं त्यावेळेस तर अफगाणिस्तानमधून भारतीयांना काढण्यासाठी ऑपरेशन देवी शक्ती राबवण्यात आले. नंतर कोविड पिरियडमध्ये तुम्हाला माहीत असेल की ऑपरेशन वंदे भारत आणि ऑपरेशन समुद्र सेतू हे कोरोना साथच्या दरम्यान 2 ऑपरेशन भारत सरकारमार्फत राबवण्यात आले होते. ऑपरेशन वंदे भारत आणि ऑपरेशन सोबतच सेतू समुद्र. त्यानंतर येमेनचं जे गृहयुद्ध चालू होतं येमेन देशामध्ये, हा देखील आफ्रिका खंडातील देश आहे येमेन. या देशातून भारतीयांना काढण्यासाठी भारत सरकारमार्फत 2015मध्ये येमेन गृहयुद्धामध्ये ऑपरेशन राहत राबवण्यात आलं होतं. त्यानंतर 2015मध्ये नेपाळमध्ये जो भूकंप झाला त्या भूकंपामध्ये मदत करण्यासाठी भारत सरकारने नेपाळ देशाला मदत करण्यासाठी तर ऑपरेशन मैत्री राबवलं हे लक्षात ठेवा. त्यानंतर ऑपरेशन होम कमिंग आहे. तर लिबिया युद्ध जे चालू होतं 2011मध्ये त्यावेळेस भारत सरकारमार्फत ऑपरेशन होम कमिंग हे भारतीयांच्या सुटकेसाठी राबवण्यात आलं होतं. नंतर एक आहे ऑपरेशन सुकून, हे 2006मध्ये राबवण्यात आलं इस्रायल आणि लेबनान युद्धाच्या दरम्यान. ऑपरेशन सुकून इस्रायल आणि लेबनान युद्ध ज्यावेळेस झालं होतं हा एक मुद्दा लक्षात ठेवा. आता इस्रायलचं युद्ध चालू आहे हमास या संघटनेसोबत. तर एक प्रकारची ती दहशतवादी संघटना आहे हमास. तर या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता का ऑपरेशन सुकून हे इस्रायल आणि लेबनान युद्धाच्या दरम्यान भारत सरकारमार्फत भारतीयांची त्या ठिकाणाहून सोडवणूक करण्यासाठी ऑपरेशन सुकून राबवण्यात आले होते. आणि एक आहे ऑपरेशन एअरलिफ्ट. कुवेत आणि इराक युद्ध ज्यावेळेस झालं 1990मध्ये त्यावेळेस ऑपरेशन एअरलिफ्ट या नावाचं ऑपरेशन भारत सरकारमार्फत राबवण्यात आले होते. दुसरी एक विद्यार्थ्यांनी बाब लक्षात ठेवा की ही जी गाझापट्टी आहे ही गाझापट्टी इस्रायल त्याच्यानंतर इजिप्त आणि भूमध्य समुद्र यांच्या दरम्यान आहे. जवळपास 40 किलोमीटर लांबीचा हा एक चिंचोडा प्रदेश आहे आणि जवळपास त्या चिंचोड्या प्रदेशमध्ये 40 किलोमीटरच्या जवळपास 23 लाखांची वस्ती आपल्याला पाहायला मिळते. 2007 पासून या गाझापट्टीवर हमास या संघटनेचा ताबा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि सध्या हमासने कोणतीही पूर्वसूचना न देता जवळपास खूप सारे 5,000पेक्षा जास्त आपल्याला क्षेपणास्त्र इस्रायलवर डागलेले दिसतात. त्या अनुषंगाने भारत सरकारमार्फत भारतीयांच्या सुटकेसाठी अजय ऑपरेशन राबवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. नंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत. 1 नोव्हेंबर 2021 पासून ग्लासगो इथं आयोजित आपण पाहिलं COP26मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पर्यावरण स्नेही जीवनशैलीसाठी लाईफ ही संकल्पना मांडली होती. जर तुम्हाला विचारण्यात आलं, कारण पर्यावरण हा आपला अभ्यासक्रम विषय घटक आहे,
जर तुम्हाला विचारण्यात आलं का पर्यावरण स्नेही जीवनशैलीसाठी लाईफ ही संकल्पना कोणत्या कोप म्हणजे कोप ऑफ पार्टीज ज्याला आपण कॉन्फरन्स ऑफ पार्टी म्हणतो यामध्ये मांडण्यात आली होती, तर कोप 26मध्ये लाईफ ही एक संकल्पना आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण स्नेही जीवनशैलीसाठी मांडली होती 1 नोव्हेंबर 2021 रोजी. त्यानंतर त्या अनुषंगाने 2028पर्यंत या लाईफ जी संकल्पना आहे, लाईफ जी मुवमेंट आहे त्या अनुषंगाने 2028पर्यंत ग्राम आणि शहरी संस्थांपैकी जवळपास 80% संस्था या पर्यावरण स्नेही बनवण्याचं उद्दिष्ट असलेलं आपल्याला पाहायला मिळते. आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा, का लाईफ या संकल्पनेच्या अंतर्गत कोणत्या वर्षापर्यंत ग्राम आणि शहरी संस्थांपैकी 80% संस्था पर्यावरण स्नेही बनवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं तर 2028पर्यंत. त्यानंतर एक बाब लक्षात ठेवा का कोप 27 कुठं पार पडली, तर इजिप्तमधील शर्म अल शेख या ठिकाणी कोप कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 27 म्हणजे 27 नंबरची जी कोप पार पडली ते इजिप्तमधील शर्म अल शेख या ठिकाणी पार पडलेली आपल्याला पाहायला मिळते. आता जी कोप 28 होणार आहे ती संयुक्त अरब अमिरातमध्ये होणार आहे, दुबईमध्ये. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी का कोप 28 कोणत्या देशात होणार आहे, तर संयुक्त अरब अमिरात आणि दुबई या ठिकाणी ते होणार आहे. त्यानंतर तुम्हाला माहीत असेल अलीकडे 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2023चं आयोजन गोवा राज्यात करण्यात आलं होतं. वन लायनरमध्ये हा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो का 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले होते 2023च्या, तर आपण पाहिलं 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2023चं आयोजन गोवा या राज्यात करण्यात आलेलं पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण नई चेतना ही एक योजना लक्षात ठेवा. नई चेतना ही जी मोहीम आहे ही ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत प्रामुख्यानं महिलांवर हिंसाचार निर्मूलनासाठी 25 नोव्हेंबर 2022 पासून सुरू करण्यात आली आणि या मोहिमेची जी थीम आहे जेंडर बेस्ड व्हायलन्स अशी आहे. या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न येऊ शकतो का नई चेतना ही कोणत्या मंत्रालयाकडून राबवल्या जाते, तर त्याचं महिला व बाल कल्याण मंत्रालय उत्तर नाही येणार, त्याचं उत्तर येणार आहे ग्रामीण विकास मंत्रालयाकडून. नई चेतना ही राबवल्या जात आहे मोहीम आणि तिचा प्रमुख जो उद्देश आहे का महिलांवर जो काही हिंसाचार होतो त्याचं निर्मूलन करणे. आणि आपण पाहिला महिला हिंसाचार निर्मूलन दिवस 25 नोव्हेंबरचा असतो आणि या दिवसाची जी थीम आहे 2022ची ती आहे जेंडर बेस्ड व्हायलन्स. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत. अलीकडे एक मुलगा त्याचं नाव आहे मॅक रुदरफोर्ड या 17 वर्षाच्या मुलाने एकट्याने विमानाने जगाची प्रदक्षिणा पूर्ण केलेली आणि हा ब्रिटन देशाचा नागरिक आहे. मॅक रुदरफोर्ड याने एकट्याने विमानाने जगाची प्रदक्षिणा पूर्ण केलेली आहे. वयवर्ष 17चं आहे ह्या मुलाचं, हे लक्षात ठेवा, आणि तो ब्रिटन देशाचा नागरिक आहे. अलीकडे चर्चेत असलेलं जगातलं पूर्णतः इलेक्ट्रॉनिक विमान म्हणजे ॲलिस हे नाव लक्षात असू द्या, कारण इलेक्ट्रॉनिक विमान असलेलं हे पूर्णतः इलेक्ट्रॉनिक विमान आहे आणि या विमानाचं नाव आहे ॲलिस. तर हे अलीकडे खूप जास्त चर्चेत होतं ॲलिस विमान, जे पूर्णतः इलेक्ट्रॉनिक विमान आहे. तुम्हाला माहीत असेल अलीकडे बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालेलं आहे. तर बाबा महाराज सातारकर हे वारकरी संप्रदायाचे अर्धायू कीर्तनकार आणि आपल्या रसाळ प्रवचनांनी भागवत धर्माची परंपरा देशात आणि विदेशात पोहोचवणारे हरिभक्त पारायण बाबा महाराज सातारकर होते. त्यांचं देवस्थान वयाच्या जवळपास 89व्या वर्षी झालेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि विशेष म्हणजे बाबा महाराज सातारकरांचं जे मूळ नाव आहे ते आहे निळकंठ ज्ञानेश्वर गोरे. हे बाब लक्षात ठेवा का बाबा महाराज सातारकरांचं मूळ नाव काय, तर बाबा महाराज सातारकरांचं मूळ नाव आहे निळकंठ ज्ञानेश्वर गोरे. हे त्यांचं पूर्ण नाव आहे निळकंठ ज्ञानेश्वर गोरे आणि यांचं मूळचे ते साताऱ्याचेच आहे म्हणून त्यांना सातारकर म्हणतात. आणि त्यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी आपल्याला झालेला पाहायला मिळतो आणि मुंबईत नेरूळ या शासकीय इमारतीमध्ये त्यांचं निधन झालेलं आपल्याला पाहायला मिळते. मुंबईत नेरूळमध्ये शासकीय इमारतीत तर त्यांचं निधन झालं आणि विशेषकर त्यांच्यावर जे अंत्यसंस्कार करण्यात आले ते देखील आपण नेरूळपासून जिमखान्यासोबत असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं आणि नेरूळमध्येच त्यांच्यावर अंत्यसंस्कार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत, पण या ठिकाणी बाबा महाराज सातारकरांचं मूळ जे नाव आहे ते तुम्ही लक्षात ठेवा निळकंठ ज्ञानेश्वर गोरे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत जो आपल्या देशाचे जे 50वे सरन्यायाधीश आहे न्यायमूर्ती चंद्रचूड त्यांच्या संदर्भात आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांना ग्लोबल लीडरशिप पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आणि हा पुरस्कार हार्वर्ड स्कूलच्या वतीनं दिला गेला त्यांना. ही बाब लक्षात ठेवा का न्यायाधीश चंद्रचूड यांना अलीकडे ग्लोबल लीडरशिप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचे 50वे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना हार्वर्ड लॉ स्कूलच्या ऑर्डर ऑफ ग्लोबल लीडरशिप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळेस हार्वर्ड लॉ स्कूलचे जे प्राध्यापक होते डेव्हिड विल्किन्सन यांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार दिला गेला.
तुम्ही या ठिकाणी क्लिप बघू शकता. आणि त्यांना मिळालेला पुरस्काराचं नाव आहे ग्लोबल लीडरशिप पुरस्कार. आणि विशेष म्हणजे या सरन्यायाधीशांचं म्हणजे आपल्या देशाच्या सरन्यायाधीशांचं सर्वात मोठं योगदान हे आहे का त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायालयीन प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात माहिती तंत्रज्ञानाचा वापर केला. आणि विशेष म्हणजे लिंगभेदावर मात करण्यासाठी त्यांनी खूप जास्त प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात आपल्या सरन्यायाधीशांनी. सरन्यायाधीश आपले 50वे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आहे. त्यांचे वडील देखील भारताचे सरन्यायाधीश होते. हे लक्षात ठेवा का एका घरातले हे 2 सरन्यायाधीश आहे. एक म्हणजे त्यांचे वडील आणि दुसरे म्हणजे धनंजय चंद्रचूड. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत. एक इतिहासातली घटना आहे परंतु चालू घडामोडीच्या मुद्दे अनुषंगाने खूप महत्त्वाची आहे का डॉक्टर नारायण सुब्बराव हार्डीकर यांनी झेंडा आंदोलनाच्या दरम्यान हुबळी इथं हिंदू सेवा दलाची स्थापना केली. ते झेंडा आंदोलन तुम्हाला माहीत असेल नागपूर या ठिकाणी झेंडा आंदोलन झालं होतं 1923मध्ये. या घटनेला 2023मध्ये जवळपास 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने एक करंट अफेअरचा भाग म्हणून आपण या ठिकाणी घेतलेला आहे. करंट अफेअर वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून तुम्हाला येतं. मग डॉक्टर नारायण सुब्बराव हार्डीकर यांनी कोणत्या वर्षी हिंदू सेवा दलाची स्थापना केली? 1923. नंतर या हिंदू सेवा दलाचं नाव राष्ट्रीय सेवा दल असं झालेलं आपल्याला पाहायला मिळते. मात्र हिंदू सेवा दलाच्या स्थापनेला जवळपास 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि हिंदू सेवा दलाची स्थापना डॉक्टर नारायण सुब्बराव हार्डीकर यांनी केली होती. ही बाब तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. नंतर तुम्हाला माहीत असेल का राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्थापनेला आपण पाहिला 2023मध्ये 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. नागपूर विद्यापीठाची स्थापना तुम्हाला माहीत आहे की 4 ऑगस्ट 1923 रोजी नागपूर विद्यापीठाची स्थापना झाली. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा का नागपूर विद्यापीठाची स्थापना केव्हा झालेली आहे? 4 ऑगस्ट 1923. आणि 2023मध्ये नागपूर विद्यापीठाच्या स्थापनेला आपल्याला 100 वर्ष झालेली पाहायला मिळतात. आणि दुसरी गोष्ट या नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव देण्यात आलं. आणि नागपूर हायवेवरच आपल्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा एक मठ पाहायला मिळतो. त्याला गुरुकुंज मोजरी आश्रम म्हणतात. आणि या मोजरी आश्रमाची गुरुकुंज मोजरी आश्रमाची स्थापना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 1935मध्ये केली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी आपल्या देशाचे जे राष्ट्रपती होते राजेंद्र प्रसाद यांनी दिलेली होती. आणि इवन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आंतरराष्ट्रीय धार्मिक परिषदेमध्ये जपानला देखील गेले होते. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत जो अतिशय महत्त्वाचा आहे. न्यूझीलंड या देशाने 2025पर्यंत टोबॅको एंड गेमचं धोरण आखलं. हा असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो खालीलपैकी कोणत्या देशाने 2025पर्यंत टोबॅको एंड गेमचे धोरण आखलेले आहे? त्या देशाचं नाव आहे न्यूझीलंड. त्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत. एअर मार्शल साधना नायर. तुम्हाला माहीत असेल अलीकडे चर्चेत असलेल्या महिला आहे एअर मार्शल साधना नायर. ह्या लक्षात घ्या मिलिटरी हॉस्पिटलच्या DG बनल्या आणि असं पद भूषवणाऱ्या त्या देशातल्या पहिल्या महिला आहे. एअर मार्शल साधना नायर या मिलिटरी हॉस्पिटलच्या DG बनलेल्या आहे. आणि या पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. भारतीय हवाई दलातील अधिकारी एअर मार्शल सक्सेना त्यांचं नायर तर आडनाव आहे पण पतीचं जे आडनाव आहे ते सक्सेना आहे त्यामुळे त्यांना सक्सेना नायर यांना मिलिटरी हॉस्पिटल सेवेचे महासंचालक करण्यात आले. आणि हे पद भूषवणाऱ्या साधना नायर या पहिला महिला अधिकारी ठरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. हवाई दलाच्या दुसऱ्या महिला वैद्यकीय अधिकारी आहेत. आणि सध्या त्यांचं जे कमांड आहे ते बंगळुरू मुख्यालयातून पदोन्नतीनं ते दिल्लीत आलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे जे पती आहे KP नायर हे 2025मध्ये DG ऑफ तर लक्षात घ्या इन्स्पेक्शन अँड फ्लाईट सेफ्टी या पदावरून नियुक्त झाले. अशा प्रकारे साधना आणि KP नायर त्यांच्या मिस्टराचं जे सरनेम आहे ते नायर आहे आणि त्यांचं सक्सेना आहे एवढं लक्षात ठेवा. तर KP नायर हे एअर मार्शल पदापर्यंत पोचणारे आणि सोबतच साधना आणि KP नायर त्यांच्या मिस्टरांचं नाव. साधना आणि KP नायर हे एअर मार्शल पदापर्यंत पोचणारे देशातलं पहिलंच दाम्पत्य ठरलेलं आपल्याला पाहायला मिळते. इवन साधना नायरचं जे शिक्षण झालं त्यांनी पुण्यातील सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी प्राप्त केलेली आपल्याला पाहायला मिळते. दुसरी एक बाब लक्षात ठेवा का या साधना नायरने साधना सक्सेनाने जवळपास स्वित्झर्लंडमध्ये रासायनिक जैविक रेडिओलॉजी आण्विक युद्ध आणि लष्करी वैद्यकीय नैतिकतेचा अभ्यास आपल्याला केलेला पाहायला मिळतो स्वित्झर्लंडमध्ये. इवन साधना यांच्या जर आपण पाहिलं का साधना या दुसऱ्या महिला आहेत परंतु DG होणाऱ्या पहिल्याच महिला आहेत. त्या हवाई दलामध्ये आपण पाहिलं का देशातल्या मिलिटरी हॉस्पिटलच्या DG होणाऱ्या त्या पहिल्याच महिला अधिकारी आहे. पण या ठिकाणी एअर मार्शल साधना नायरचं जर कुटुंब पाहिलं आपण तर 3 पिढ्यापासून हवाई दलाशी निगडीत आहे. सध्या त्यांचे वडील म्हणा किंवा भाऊ भारतीय हवाई दलात डॉक्टर होते आणि त्यांचा मुलगा जो आहे तो हवाई दलात फायटर आहे. साधना यांच्या पदोन्नतीनंतर एअर मार्शल पद मिळवणाऱ्या त्या साधना यांनी पदोन्नतीनंतर एअर मार्शल पद मिळवणाऱ्या त्या दुसऱ्या महिला अधिकारी ठरल्या. त्यांच्या
यांच्या अगोदर एअर मार्शल पद्मा बंडोपाध्याय यांनी ही कामगिरी केली होती एअर मार्शल पद मिळवण्याची. पहिली महिला एअर मार्शल जर विचारलं तर एअर मार्शल पहिली महिला पद्मा बंडोपाध्याय आहे. मात्र मेडिकल मिलिटरी हॉस्पिटलच्या DG बनणाऱ्या पहिल्या ज्या आहेत पहिल्या महिला तर त्या म्हणजे साधना नायरच आहे. मात्र एअर मार्शल पद मिळवणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहे, कारण पहिल्या एअर मार्शल पद मिळवणाऱ्या ज्या महिला होत्या त्या पद्मा बंडोपाध्याय होत्या. त्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. महाराष्ट्र सरकारने प्रथमच 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टपर्यंत महसूल सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला. ही बाब लक्षात घ्या का महाराष्ट्रामध्ये प्रथमच महसूल सप्ताह साजरा केला जात आहे आणि तो म्हणजे 1 ऑगस्टपासून तर 7 ऑगस्टपर्यंत हा महसूल सप्ताह साजरा केला गेला महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. तामिळनाडू राज्य सरकारने अलीकडे ऑनलाईन जुगारावर बंदी घातलेलं विधेयक आणलेलं आहे. यावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. ऑनलाईन जुगारावर बंदी घालणारे विधेयक कोणत्या राज्याच्या विधानसभेने मंजूर केले तर तामिळनाडू या राज्याच्या विधानसभेने ऑनलाईन जुगारावर बंदी घालणारं विधेयक मंजूर केलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत तो म्हणजे ईस्ट टिमोर हा एशियन संघटनेचा तर आपण पाहिलं 11वा सदस्य देश बनलेला आहे. ईस्ट टिमोर हा एशियन ज्याला असोसिएशन ऑफ साऊथ एशियन नेशन म्हणतो या संघटनेचा 11वा सदस्य देश बनला ईस्ट टिमोर. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा का एशियन संघटनेचा 11वा सदस्य देश कोणता तर ईस्ट टिमोर. आणि एशियन संघटनेची स्थापना 8 ऑगस्ट 1967 मध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते बँकॉक थायलंड या ठिकाणी. मात्र त्याचं जे हेडक्वार्टर आहे एशियन संघटनेचं ते जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी आहे. हे बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. आणि अलीकडे ईस्ट टिमोर हा एशियन संघटनेचा 11वा सदस्य देश बनलेला आहे. या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी. त्यानंतरचा मुद्दा घेणार आहोत आपण महाराष्ट्र राज्याचा कृषी मूल्य आयोग. कृषी मूल्य आयोगाचे जे अध्यक्ष बनलेले आहे पाशा पटेल यांची परत नियुक्ती झालेली आहे. राज्याच्या कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल यांची नियुक्ती झाली. आणखी या संदर्भात एक बाब लक्षात ठेवा. महाराष्ट्र राज्यामध्ये 2015 मध्ये प्रथमच राज्य कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली होती. त्यावेळेस अध्यक्षपदी सय्यद पाशा पटेल यांची नियुक्ती करण्यात आली होती. नंतर त्यांना पद सोडावं लागलं. परत आता ते राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष झालेले आपल्याला पाहायला मिळतात. या संदर्भात विद्यार्थ्यांनी एक बाब लक्षात ठेवा का महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या वर्षी राज्य कृषी मूल्य आयोगाची स्थापना झाली 2015. आणि तसं तर आपण पाहिलं केंद्रीय स्तरावर जे केंद्रीय कृषी मूल्य आयोगाची स्थापना झाली ती LK झा समितीच्या शिफारसीनुसार. त्यानंतर दांतवाला जे होते ते पहिल्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष असलेले आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. नाटोचा 31वा सदस्य देश बनलेला आहे फिनलँड. नाटोची स्थापना तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा 4 एप्रिल 1949 रोजी नाटोची स्थापना करण्यात आली. नाटोचा जो अर्थ होतो नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. या संघटनेचं जे मुख्यालय आहे ते ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी आहे. सद्यस्थितीमध्ये या संघटनेचे जे महासचिव आहे तर ते म्हणजे जेम्स स्टोल्टेनबर्ग हे या संघटनेचे महासचिव असलेले आपल्याला पाहायला मिळतात. मात्र या ठिकाणी एक्झाममध्ये येणारा जो प्रश्न आहे येऊ शकतो तो म्हणजे नाटोचा 31वा सदस्य देश म्हणजे कोणता तर तो म्हणजे फिनलँड हा नाटोचा 31वा सदस्य देश आहे. ही बाब लक्षात ठेवा. आणि दुसरी म्हणजे नाटोची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर नाटोची स्थापना 4 एप्रिल 1949 रोजी झाली. आणि पुढं आपण पाहिलं 2024 मध्ये नाटोच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण होतील. कारण जी घटना 1949 मध्ये घडली त्याला 2024 मध्ये 75 वर्ष पूर्ण होणार आहे. त्यामुळं नाटोच्या स्थापनेला 2024 मध्ये 75 वर्ष पूर्ण होत आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत. अलीकडे राजस्थान सरकारने तुम्हाला माहीत असेल अलीकडे राजस्थान सरकारने किमान हमी उत्पन्न विधेयक मांडलं. आणि या विधेयकाच्या अनुषंगाने तर त्याला आपण राजस्थान मिनिमम गॅरंटी इन्कम बिल म्हणू 2023चं. आणि या विधेयकानुसार राजस्थान राज्यातील सर्व कुटुंबांना दरवर्षी जवळपास 125 दिवसांची रोजगाराची हमी मिळाली. तर वृद्ध अपंग किंवा विधवा एकल महिला यांना किमान 1000 रुपये दरमहा पेन्शन मिळेल. आणि या पेन्शनमध्ये दरवर्षी राजस्थान सरकार 15% वाढ करणार आहे. ही बाब लक्षात ठेवा. अलीकडे कोणत्या राज्याने किमान हमी उत्पन्न विधेयक मांडले असा जर तुम्हाला प्रश्न आला तर त्या प्रश्नाचं जे उत्तर येणार आहे ते म्हणजे राजस्थान. त्याच्यानंतर राजस्थान सरकारने आणखी एक निर्णय घेतला का गीग कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणारं जे देशातलं पहिलं राज्य आहे ते देखील राजस्थानच आहे. आता गीग कामगार कोणाला म्हणायचं तर असंघटित कामगारांचा प्रकार आहे गीग कामगार. जसं आपण वेगवेगळे जे स्विगी म्हणा किंवा जे लंच बॉक्स पोचून देणारे जे काही लोक राहतात तर हे सगळे जे असतात
झोमॅटो म्हणा, तर यामध्ये काम करणारे जे टेम्पररी लोक आहेत, ज्यांना परमनंट रोजगार नाही, तर यांना आपण गीग कामगार म्हणतो. आणि अशा गीग कामगारांची जी नोंद आहे ती असंघटित कामगार म्हणून केली जाते. म्हणून गीग कामगारांना सामाजिक सुरक्षितता प्रदान करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं, तर ते म्हणजे राजस्थान. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. भारताचं तुम्हाला माहीत असेल, भूक निर्देशांकामध्ये भारताची घसरण झालेली आहे आणि भारत सरकारने याचा विरोध केलेला आहे. तर भूक निर्देशांक, ज्याला आपण ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणू, ग्लोबल हंगर इंडेक्स, तर या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये म्हणजे 2023च्या भारताचा 125 देशांच्या यादीमध्ये आता 111वं स्थान आहे. हे बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी का भारताचा मागच्या वर्षी भारताचा 107वा क्रमांक होता. आता भारताचा 125 देशांच्या यादीमध्ये 111वा क्रमांक आपल्याला पाहायला मिळतो तो ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये. तर यावर केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयानं देखील आक्षेप घेतलेला आहे. त्यांनी हे निकष ठामपणे फेटाळले. कारण केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाचं म्हणणं आहे का यामध्ये जे निकष काढण्यासाठी जे मापन केलेलं आहे ते मापन चुकीचं आहे. आणि शिवाय भारत सरकारने देखील या गोष्टीचा विरोध दर्शवलेला आहे का भारतामध्ये एवढं कुपोषण नाही. तर या ठिकाणी एक लक्षात ठेवा का ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताचा 2023मध्ये 125 देशांच्या यादीमध्ये कितवा क्रमांक आहे, 111वा. आधी 2022मध्ये कितवा होता, ते 107वा. जवळपास आपण या ठिकाणी जर बघितलं तर 4 अंकांनी घसरण झालेली भारताची पाहायला मिळते. तर केंद्र सरकारने हा निर्देशांक फेटाळत त्यांच्या मापनातच चूक असल्याचं सांगितलेलं आहे आणि आपली बाजू मांडलेली आहे केंद्र सरकारने. दुसरा मुद्दा उपस्थित होतो का हा निर्देशांक कोण काढतो, तर कन्सर्न वर्ल्ड वाईड ऑफ आयर्लंड आणि त्याच्यानंतर वेल्थ युगे रिल्फे या संस्थाकडून हा जागतिक भूक निर्देशांक अहवाल प्रसिद्ध केला जातो. हे नाव आवर्जून लक्षात ठेवा. कन्सर्न वर्ल्ड वाईड ऑफ आयर्लंड आणि त्याच्यानंतर वेल्थ युगे रिल्फे ही संस्था अहवाल प्रसिद्ध करते. आणि या संस्थेच्या अहवालानुसार भारतामध्ये जर आपण पंडुरोगाचं प्रमाण जर पाहिलं तर रक्तातील तांबड्या पेशींच्या कमतरतेमुळे उद्भवणारा हा रोग आहे पंडुरोग. आणि यामध्ये सामना करणाऱ्या भारतीय महिलांचं प्रमाणही या अहवालात देण्यात आलेलं आहे. आणि भारतात जवळपास 15 ते 24 वर्ष वयोगटातल्या ज्या महिला आहे त्या पंडुरोगाने ग्रसित आहे. जवळपास 58% महिला या पंडुरोगाच्या बळी पडलेल्या आहेत असा हा अहवाल सांगतो. आणि वयवर्ष 15 ते 24 या वयोगटातील पंडुरोगाचा सामना करत आहे महिला 15 ते 24 या वयोगटातील, असा हा अहवाल आपल्याला सांगताना दिसतो. त्यानंतर याच अहवालानुसार भारतात कुपोषणाचं प्रमाण 16.6% आहे. भारतातील कुपोषित मुलांचं प्रमाण या अहवालानुसार 16.6% असून 5 वर्षाखालील मुलांमधील मृत्यूचं प्रमाण जे आहे मुलांचं, तर ते 3.1% असलेलं आपल्याला पाहायला मिळते असं या अहवालामध्ये सांगितलेलं आहे. कुपोषणाचं प्रमाण लक्षात ठेवा 16.6% सांगण्यात आलेलं आहे या जागतिक भूक निर्देशांकामध्ये. आणि भारताचा 125 देशांच्या यादीत 2023च्या जागतिक भूक निर्देशांकामध्ये 111वा क्रमांक आहे. ही बाब तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. अतिशय महत्त्वाचा निर्देशांक असतो हा, ज्याला आपण ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत तंबाखूजन्य पदार्थाच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवल्याबद्दल बंगळुरू या शहराला 2023चा पार्टनरशिप ऑफ हेल्दी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. जागतिक स्तरावरचा हा पुरस्कार आहे, पार्टनरशिप ऑफ हेल्दी पुरस्कार. जर तुम्हाला विचारण्यात आलं भारतातील कोणत्या शहराला अलीकडे पार्टनरशिप ऑफ हेल्दी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, तर तंबाखूजन्य पदार्थाच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवल्याबद्दल भारतातील बंगळुरू शहराला 2023च्या पार्टनरशिप ऑफ हेल्दी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. केंद्रीय गृह मंत्रालयाने जे IPC कोड आहे, इंडियन पिनल कोड, भारतीय दंड संहितेमध्ये सुधारणा सुचवण्यासाठी कोणती समिती नेमली, तर रणबीर सिंग समिती आहे, जी भारताच्या केंद्रीय गृह मंत्रालयाने भारतीय दंड संहितेमध्ये म्हणजेच इंडियन पिनल कोडमध्ये सुधारणा सुचवण्यासाठी रणबीर सिंग समिती नेमलेली आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत. केंद्र सरकारने देशातील सेमीकंडक्टर उत्पादनासाठी सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली, तर अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती केलेली आहे सेमीकंडक्टर उत्पादनासाठी सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून. आणि धोरण जाहीर करणारे तुम्हाला माहीत असेल, सेमीकंडक्टर धोरण जाहीर करणारे देशातलं जे पहिलं राज्य आहे ते म्हणजे गुजरात.
ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. आणि केंद्र सरकारने अलीकडे देशातील सेमीकंडक्टर उत्पादनासाठी सल्लागार समितीची जी नियुक्ती केली त्याचे जे अध्यक्ष आहेत ते अश्विनी कुमार वैष्णव आहे. आणि दुसरी गोष्ट की सेमीकंडक्टर धोरण जाहीर करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं, तर गुजरात. त्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण, स्वच्छमुख अभियान आपण पाहणार आहोत. राज्य शासनाच्या स्वच्छमुख अभियानाचे सदिच्छा दूत म्हणून, ब्रँड अँबॅसिडर म्हणून सचिन तेंडुलकर यांची निवड करण्यात आली. आणि वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभागाच्या वतीनं स्वच्छमुख अभियानासाठी ही निवड करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. मौखिक आजारांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शाळकरी मुलांना तंबाखू, गुटखा, खर्रा अशा पदार्थाच्या सेवनामुळे कर्करोग होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याबाबतच जनजागृती करण्यासाठी सचिन तेंडुलकर यांची सदिच्छा दूत म्हणून महाराष्ट्र राज्याच्या स्वच्छमुख अभियानाचे सदिच्छा दूत म्हणून त्यांची काय करण्यात आली, नियुक्ती करण्यात आली. यावरही तुम्हाला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो का राज्य शासनाच्या स्वच्छमुख अभियानाचे सदिच्छा दूत म्हणून कोणाची अलीकडे नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर सचिन तेंडुलकर यांची. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, निर्यात सज्जता निर्देशांक आपण पाहणार आहोत. हा देखील मुद्दा आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. निर्यात सज्जता निर्देशांकात महाराष्ट्र द्वितीय क्रमांकावर आहे. देशाच्या निर्यात क्षेत्रात झालेल्या प्रगतीच्या आधारावर नीती आयोगाचे जे उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी यांनी निर्यात सज्जता निर्देशांक एक्सपोर्ट ज्याला आपण प्रिपेरेडस जे आपण तयारी म्हणू तर इंडेक्स 2022 जाहीर केला. आणि त्यानुसार निर्यात क्षेत्रात विविध मानकावर सरस कामगिरी नोंदवत महाराष्ट्र राज्याने दुसरा क्रमांक मिळवलेला आहे. पहिल्या क्रमांकावर या अहवालामध्ये तामिळनाडू असलेला आपल्याला पाहायला मिळते. आणि तिसऱ्या क्रमांकावर जर आपण पाहिलं तर कर्नाटक राज्याचा या अहवालामध्ये तिसरा क्रमांक लागतो. तर या ठिकाणी लक्षात ठेवा का हा निर्यात सज्जता निर्देशांक आहे, ज्याला आपण एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स म्हणतो, हा 2022चा आहे. आणि हा नीती आयोगाकडून निर्यात सज्जता निर्देशांक जाहीर केला जातो. हा 2022चा निर्देशांक आहे. आणि या निर्यात सज्जता निर्देशांकामध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. आणि प्रथम क्रमांकावर तामिळनाडू राज्य आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक या राज्याचा क्रमांक आपल्याला पाहायला मिळतो. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. तुम्हाला माहीत असेल 2023च्या वुमेन्स ज्युनियर एशिया कप टुर्नामेंटमध्ये भारत संघ विजेता ठरलेला आहे. आणि ही जी सामना झाला होता हा काकामिगाहारा हे जपानमधलं ठिकाण आहे. या ठिकाणी 2023मध्ये वुमेन्स ज्युनियर आशिया कप टुर्नामेंट झाली. आणि त्याचा जो विजेता देश ठरलेला आहे तो म्हणजे भारत. तर भारताच्या ज्युनियर महिला हॉकी संघाने पहिल्यांदाच ज्युनियर आशियाई करंडकच्या विजेतेपदाला गवसणी घातली. आणि विशेष म्हणजे त्याच्या जे नेतृत्व करणाऱ्या 2 खेळाडू होत्या, अन्नू आणि त्याच्यानंतर नीलम यांनी केलेल्या गोलाच्या जोरावर भारतीय संघाने दक्षिण कोरियाला पराभूत केलेला. हा एक मुद्दा लक्षात ठेवा का भारतीय संघाने, भारताच्या ज्युनियर महिला हॉकी संघाने तर आपण पाहिलं वुमेन्स ज्युनियर एशिया कप 2023 जिंकला. कोणत्या देशाचा पराभव करून, तर दक्षिण कोरिया या देशाला पराभूत करून भारताच्या ज्या ज्युनियर महिला हॉकी संघाने हा किताब आपल्याला, हा मान म्हटल्यापेक्षा हे पदक आपल्याला जिंकलेलं दिसते, हा कप आपल्याला जिंकलेला दिसतो. त्याचं नाव आहे वुमेन्स ज्युनियर एशिया कप जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत. या विजयामुळं भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला जवळपास इंडिया हॉकीकडून 2 लाख रुपयाचं बक्षीस देण्यात आलं. आणि आठवी क्रमांक एकूण सामने 10 झाले. आणि कर्णधार जी होती ती प्रीती नावाची एक मुलगी, तर या हॉकी संघाची कर्णधार आपल्याला पाहायला मिळते. पण मुख्य मुद्दा लक्षात ठेवा कारण तुम्हाला काय विचारण्यात येणार की वुमेन्स ज्युनियर आशिया कपचा विजेता देश कोणता, तर भारत. आणि उपविजेता कोणता, तर दक्षिण कोरिया. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. नीती आयोगाने अलीकडे एक अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. आणि त्याचं नाव आहे नीती आयोगाच्या कार्बन कॅप्चर विषयावरचा अहवाल जाहीर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. नीती आयोगाचा कार्बन कॅप्चर विषयावरचा अहवाल आपण पाहत आहोत. कार्बन कॅप्चर युटिलायझेशन स्टोरेज पॉलिसी फ्रेमवर्क इट्स डिप्लॉयमेंट मेकॅनिझम इन इंडिया या शीर्षकाचा अहवाल कोणी जाहीर केला असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. कार्बन कॅप्चर युटिलायझेशन स्टोरेज पॉलिसी फ्रेमवर्क आणि इट्स डिप्लॉयमेंट मेकॅनिझम इन इंडिया या शीर्षकाचा अभ्यास अहवाल नीती आयोगाने 2022मध्ये प्रसिद्ध केलेला दिसतो. कार्बन कॅप्चर विषयावरचा अभ्यास अहवाल हा नीती आयोगाचा आहे, ही बाब लक्षात ठेवा. आणि या अभ्यासानुसार, या अहवालानुसार 2070पर्यंत निवड शून्यावर पोचण्यासाठी, म्हणजे कार्बन उत्सर्जन निवड शून्यावर पोचण्यासाठी भारताला 2030पर्यंत कार्बन कॅप्चरसाठी जवळपास
30,000 कोटी ते 50,000 रुपये कोटीची गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे, असं या अहवालामध्ये सांगण्यात आलेलं पाहायला मिळते. भारत सरकारचं एक उद्दिष्ट आपलं पाहिलेलं आहे का 2070पर्यंत कार्बन उत्सर्जन निवड शून्यावर आणायचं आहे. त्यासाठी भारत सरकारला 2030पर्यंत कार्बन कॅप्चर करण्यासाठी 30,000 ते 50,000 रुपये कोटीची गुंतवणूक आवश्यक आहे. अशा पद्धतीने हे आजच्या वन लायनर करंट अफेअरच्या भाग 18मधील अतिशय महत्त्वाचे करंट अफेअरचे मुद्दे आहेत जे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील. पुन्हा भेटू आपण वन लायनर करंट अफेअरच्या भाग 19 सह. धन्यवाद.